नमस्कार, मी सचिन बागे. गेल्या भागात आपण चर्चा केली मत मांडण्याची सवय. ह्या भागात आपण चर्चा करू देण्याची सवय. पूर्वीच्या काळी कसं होतं, घरामध्ये 4 ते 5 मुलं असायची. आता आता काय झालंय, आता न्यूक्लिअर फॅमिली, घरामध्ये 1 ते 2 शक्यतो एकच मूल असतं. त्यामुळे शेअरिंग आणि गिव्हिंग हॅबिट्स हे मुळातच मुलांना माहिती नाहीये किंवा समजत नाहीये. जेव्हा मोठी माणसं म्हणतात, की "तू हे वस्तू किंवा चॉकलेट बिस्किट दे दुसऱ्याला." तेव्हा त्यांच्या मुलांच्या मनात काय चाललंय हे पण आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यांना एक प्रकारची भीती असते. समजा मी त्यांना हे वस्तू माझं आवडती खेळणं जर दुसऱ्याला दिलं तर मला परत मिळेल का? ऑब्व्हियसली. परत दुसरं आहे, की माझं आणि दुसऱ्याचं त्याच्यातला फरक त्यांना कळत नाही. म्हणजे माझी वस्तू देताना त्यांना वाईट वाटणार. वाईट वाटतंच. किंवा इन द बिगिनिंग वस्तू शेअर करताना त्यांना रडू येतं. हट्ट करतात. देत नाही. किंवा इन एक्सचेंजमध्ये गिव्ह अँड टेक आहे. तर मग समजा मी माझी वस्तू त्यांना दिली तर मला परत काय नाही. मी समजा त्यांना माझं खेळणं दिलं. तर ते मला चॉकलेट मिळणार का? किंवा काही दुसरं काही मिळेल का? म्हणजे एक्सचेंजमध्ये काय मिळेल? निस्वार्थ देण्याची कन्सेप्ट त्यांना हळूहळू एक्सपिरियन्सने कळते. मग त्यांना थोडा अनुभव यायला लागतो. मॉम अँड डॅडने शेअर केलं असेल तर मग मीही करेन. समजलं ना? की मुलं उपदेश करण्यापेक्षा पालकांच्या कृतीतून जास्त शिकतात. म्हणजे बाबांनी काकांना काही मदत केली तर मीही करेन. म्हणजे मुलं डायरेक्टली समजा एखाद्याने मागितलं, बाबा मला पेन दे. हां, तर मी देते. म्हणजे आवडती वस्तू आपल्या दुसऱ्याला गरजूला देणं आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद येतो त्याने त्यांना एक अभिमान वाटतो, एक प्राऊड फील होतं. हा गोड अनुभव त्यांना पुन्हा पुन्हा ही सवय करण्यासाठी त्यांना एक प्रेरणा देतो. मग आपलं कर्तव्य कौतुक आणि शाबासकी हे जर मिळालं तर ही जी सवय आहे ही घट्ट व्हायला त्यांना मदत करतं. मग शेअरिंग केल्यामुळे आपल्याला नवीन मित्र मिळतात. खेळण्याची मजा डबल होते. म्हणजे एकटं खेळण्यापेक्षा आपण एकत्र खेळण्यात आनंद फार येतो. हे त्यांना एक्सपिरियन्सने कळतं. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार वाढत जातो. जर तुम्हाला हा भाग आवडत असेल तर कृपया लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. पुढील भागात भेटू. स्वावलंबन इंडिपेंडन्स म्हणजे काय? जय श्री स्वामी समर्थ.